नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. मंडळी, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना उभाटा पक्षाची जी काही ससेहोलपट सुरू आहे काही दिवसापासून, ती काही थांबायचं काही नाव घेईना. अजूनही ते चालूच आहे, त्याची चर्चा चालूच आहे, अफवा चालूच आहे, काय जे म्हणता येईल ते चालू आहे. म्हणजे एक तर त्यांच्या हातातून पक्ष गेला, मग त्यांनी हे केलं की माझा बाप चोरला, त्यांचं मुख्यमंत्रीपद हिसकावलं गेलं. बरं, इथून तिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृपावंत होऊन त्यांना दिलेली आमदारकी आता संपली. म्हणजे विधान परिषदेमध्ये त्यांना घेतलं होतं ते संपलं. मुंबई मुंबई महानगरपालिकेची सत्ताही लांबवली गेली. 9 पैकी 6 खासदार शिंदेंनी आपल्याकडे घेतले. आत्ता परवा तर चिरंजीव आदित्यसाठी राष्ट्रवादीकडून घेऊन विधान परिषदेत धाडलेला उद्धवजींचा अत्यंत लाडका सचिन अहिर हा आमदारसुद्धा एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाला. अहिरांना तर एकनाथ शिंदे यांनी उपसभापतीचा आहेरसुद्धा केलेला आहे. म्हणजे बघा, आदित्याला वरळीतून पार हद्दपार करण्याचं ठरवलं की काय असं दिसतं. आता आमचं संजय राऊत रोज शिव्या देऊन देऊन अख्खं घायकुतीला आलेला आहे सध्या. त्यांच्या ज्या शिव्याची जी डिक्शनरी आहे त्याच्यामधल्या शिव्याचा साठा संपत चाललेला आहे, पण गळती मात्र काही थांबत नाही. म्हणजे गद्दार झालं, हरामखोर झालं, हे तर केव्हाच झालं. मग च्युते झालं, भोसडीचे झालं, मग काय ते डुंगणात बंदूक वगैरे, हे सगळे प्रकार झाले. साऱ्या शिव्या संपल्या, पण उभाठाला लागलेली गळती मात्र थांबण्याचे काही नाव घेईना. बरं, ज्यांना न्यावं, कोणीतरी न्यावं उचलून आपल्या पक्षातून, असं उभाटा सैनिकांना वाटतं, मनापासून वाटतं, त्या राऊताला कोणी घेऊन जाईना, कोणी उचलायला तयार नाही, त्या अंधारे व्हायला कोणी घ्यायला तयार नाही. आणि नाव कोणाचे येतात तर उद्धवजींचे जे डावे उजवे हात समजले जातात ते काय तर म्हणजे मिलिंद नार्वेकर जाणार आहे, कोणी म्हणतं अनिल परब जाणार आहे. अरे त्या साडूच्या पोराचं त्याचंसुद्धा वरूनचंसुद्धा नाव घेतलं तो. काय करावं हेच काही कळणं झालेलं आहे. एकनाथ शिंदे कुठून कधी कुणाशी कसे संधान साधतील आणि कोण पटकन त्यांना जाऊन मिळेल याची काही खात्री कोणी देऊ शकत नाही. बरं, ज्यावेळी असं काही बातम्या आल्या आणि उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठका घेतल्या, त्या बैठकीनंतर 1-2 दिवसातच असं फाटाफूट प्रकरण झालेलं आहे, गळती प्रकरण झालेलं आहे. म्हणजे काहीतरी 14 जूनला त्यांनी खासदारांची बैठक घेतली, खासदार गेले, 6 खासदार गेले. म्हणजे आता काय करावं उद्धव ठाकरेंनी तरी. म्हणजे पहिल्यांदा इतके वर्ष होतं असं होतं की उद्धव ठाकरे भेटत नाहीत म्हणून नाराजी होती. आता ते भेटतात तर दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी सचिन करी तुझं टाटा, खासदार करी तुझं टाटा, असे प्रकार सुरू झाले. आता ताजं म्हणजे अगदी कालचंच मंगळवारचंच उदाहरण आहे ना. उद्धवजींनी एक मीटिंग बोलावली होती, त्यांची जी काही 20-22 आमदारांची विधान परिषदेत धरून, ते मातोश्रीवर त्यांनी बैठक बोलावली होती. बैठक कशाला घेतली होती? एक तर ते हे जाणार तो जाणार हे सुरू झालं होतं, 14 जाणार 15 जाणार. आणि अतिवृष्टीमुळे जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते सभागृहात त्याबद्दल आवाज उठवण्याचं त्यांनी सांगितलं त्या बैठकीत. म्हणजे आता खरंच आता अधिवेशन सुरू आहे, सगळे आमदार मुंबईत उपस्थित आहे. सगळ्यांनी उपस्थित राहायला काय हरकत होती या बैठकीला, पक्षप्रमुखांच्या बैठकीला? पण नाही ना. म्हणजे मिळालेली माहिती अशी की काही आमदारांनी या बैठकीला सुद्धा दांडी मारली. म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच, म्हणजे 22 जूनला एक उद्धव ठाकरेंनी अशीच आमदारांची बैठक घेतली होती. त्या बैठकीला 4 आमदार गायब होते, आले नाही. म्हणजे
परभणीचे जे खासदार होते बंडू जाधव म्हणजे आहेत, ते सुद्धा खासदारांच्या बैठकीला असेच गायब होते आणि नंतर 6 खासदार त्यांच्याबरोबर शिवसेनेत दिसले. हे योगायोग जर पाहिलं ते म्हणजे यावेळी परभणीचेच आमदार डॉक्टर राहुल पाटील या बैठकीकडे काही फिरकले नाहीत. म्हणजे खासदार जाधवांनी धोंड्याच्या जेवणाचा किंवा धोंड्याच्या कार्यक्रमाचं काहीतरी कारण दिलं होतं, त्यामुळे मी अनुपस्थित राहिलो असं ते म्हणाले होते. तेव्हा डॉक्टरांनीसुद्धा, हे जे आपले डॉक्टर आमदार आहेत, त्यांनीसुद्धा घरगुती कार्यक्रमाच्या नावाखाली दांडी मारली कालच्या बैठकीला, हे असं म्हणतात. बरं, हे बंडू जाधव 3 वेळेचे परभणीचे खासदार आहेत, राहुल पाटील 3 वेळेचे आमदार आहेत परभणीचेच. आता हा योगायोग म्हणावा का काय म्हणावा, हे ज्याचं त्यांनी पाहून घ्यावं, जे काही अर्थ त्याला काढायचा असेल ते काढावे, त्याला काही कोणी थांबवू शकत नाही. तर मी फक्त एक माहिती देण्याचं काम केलं. म्हणजे आणि कधी कधी तर असं वाटतं की एकनाथरावांनी पूर्वीच्या पक्षाला जागून, म्हणजे उभाटांनीच त्यांना, उद्धव ठाकरेंनीच त्यांना चान्स दिला मोठा असं म्हणतात, तर त्याला जागून आता हे थांबवलं पाहिजे. म्हणजे काय आलं, परवा मी एक मीम पाहिली. राज ठाकरे जे आमिर खानच्या 3ऱ्या लग्नाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यात एक टिप्पणी होती, मग गमतीदार होती. म्हणजे त्याचं असं म्हटलं होतं की आमिरच्या जेवढ्या बायका आहेत तेवढे आमदार खासदारसुद्धा राज्य नाहीत, असं ते मीम होतं. ते अपार्ट फ्रॉम अशीच वेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर, त्यांच्या उभाटा पक्षावर येऊ नये असं वाटतं. म्हणूनच म्हणतो आता राहू द्या ना थोडे, उभाटांचे वाजलेच की 3-13. तर मित्रो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राजकीय घटना विश्लेषण, घडामोडी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच, पुन्हा भेटू. धन्यवाद.